नमस्कार मित्रमैत्रिणींनो. अजितदादा पवार यांचं विमान परवाच्या दिवशी धुकं असल्यामुळे, दिसत नसल्यामुळे, पायलट कन्फ्यूज झाल्यामुळे क्रॅश झालं, असं त्या दिवशी सांगितलं गेलं आणि इतर ठिकाणीही बोललं जात आहे. परंतु या गोष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत, कारण की तुम्ही जर सीसीटीव्ही फुटेज नीट बघितलं, तर त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान हे सरळ जाऊन असं खाली आदळलं नाही, तर ते विमान हवेमध्येच आडवं झालेलं दिसतंय. या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज मी तुम्हाला मुद्दाम दाखवते आहे. 8:44 तुम्ही बघा. हवं तर पॉज करून बघा. विमान असं झालंय. असं जाता जाता असं झालंय आणि तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी बघितलं, कारण त्या विमानाने एक घिरटी घेतली होती. तर ते लोक असं म्हणतायत की ते विमान हवेमध्येच उलटं-पालटं असं झालं. 2-3 वेळा फिरलं, म्हणजे गरगर गरगर फिरलं आणि ते पडलं. तर याचा अर्थ काय आहे? आणि म्हणून प्रश्न विचारले जात आहेत. आता सुषमा अंधारेताई यांनी सुद्धा हे जे काही धुक्याचं नॅरेटिव्ह पसरवलं गेलं, हे खरं तर कोणीही विचारी व्यक्तीनी धुकं होतं म्हणून ते पडलं, हे असं बोलायला नाही पाहिजे जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तुम्ही बघता. आणि हे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आल्याच्या नंतरही जर कोणी म्हणत असेल की नाही धुक्यामुळे तसं झालं, याचा अर्थ त्यांच्या डोक्यामध्ये, त्यांच्या मनामध्ये काहीतरी पाप आहे. याचा अर्थ काहीतरी काळं बेरं आहे का? याचा अर्थ तुम्हाला खरं मान्य करायचं नाहीये. आणि प्रश्न विचारणाऱ्या लोकांना, जे लोक म्हणतायत की कशाला आत्ताच प्रश्न विचारताय, अरे माणूस गेला, जर कोणाच्या चुकीमुळे गेला असेल तर एवढ्या मोठ्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे की कसं काय नेमकं ते झालं. आणि म्हणून सुषमा अंधारेताईंनी प्रश्न पहिला उपस्थित केला. ते असं म्हणतायत की बारामती विमानतळावर कमी दृश्यमानता होती म्हणून अपघात झाला. असे अनेक जण अपघाताचं कारण सांगतायत, पण खूप दूरच्या सीसीटीव्हीमध्ये विमान घिरट्या घालताना स्पष्ट दिसत आहे. जर तिथे धुक्याचं वातावरण असेल तर सीसीटीव्ही घिरट्या घालतानाचे फुटेज दिसले नसते. ठीक आहे. आणि त्या म्हणतायत लगेच यावर बोलणे संकेताला धरून नव्हतं, म्हणून त्यांनी पहिल्या दिवशी 24-25 तास काहीही बोलल्या नाही. पण नंतर हे सीसीटीव्ही फुटेज पाहून त्या बोलल्या, जे की प्रत्येक नागरिकाने, ज्याला दादांबद्दल प्रेम आहे आणि ज्याला सत्याबद्दल आस आहे, त्यांनी हे विचारलं पाहिजे की कृपया सरकारला म्हणायला पाहिजे की याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करा. कारण ते वाकडं तिकडे हवेत झालं, याचा अर्थ विमानामध्ये काहीतरी बिघाड होता. पायलटचं जर चुकी असली तर पायलट दुसरीकडे समजा उतरला, आपण असं म्हणू शकलो असतो. पण ते उलटं पिलटं झालं, म्हणजे आतमधलं काहीतरी बंद पडलं, इंजिन बंद पडलं, असं होऊ शकतं. अर्थात मी एव्हिएशनची तज्ज्ञ नाहीये, आपल्या अंधारेताई सुद्धा म्हणत नाहीयेत की त्या सुद्धा तज्ज्ञ आहेत, परंतु जे एव्हिएशनचे तज्ज्ञ आहे ते सुद्धा असं म्हणतायत. कालच एक व्हिडिओ व्हायरल झालाय, मी तुम्हाला सांगते. हे तज्ज्ञ आहेत, काय म्हणतायत बघा. रोहित चंदावरकर दिसेल, विमानाचा वेगही थोडा अपेक्षित असा असतो, त्यापेक्षा जास्त आहे, पण ते एकदम डाव्या बाजूला कललेल्यामुळे बॅलन्स जाऊन ते रनवेच्या लेफ्ट साईडला 40-50 मीटर खाली टेबल टॉप रनवेपर्यंत न पोहोचता कोसळलं आहे. याच्यातनं मी साधारण निष्कर्ष असा काढतोय किंवा आधीचं सुद्धा सीसीटीव्ही फुटेज जे दिसतंय त्याच्यातून, की या विमानामध्ये तांत्रिक प्रॉब्लेम, टेक्निकल प्रॉब्लेम झाला आहे आणि त्याच्यामुळे ते कंट्रोल बाहेर जाऊन ते क्रॅश झालेलं आहे. हे माझं आकलन आहे. तर हे रोहित चंदावरकर आहेत आणि हे याच्यामधले तज्ज्ञ आहेत आणि ते बघून असं सांगतायत, ते म्हणतायत की त्यांचा अंदाज असा आहे की विमानामध्ये काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आला. इवन रडारवर सुद्धा विमानाचं लास्ट लोकेशन जिथे संपलं, म्हणजे विमानाने त्याच्या पुढचं लोकेशन दाखवलंच नाही, त्याच्या पुढची लाईनच दिसली नाही, रडारमध्ये सुद्धा ते नोंद झालं नाही. म्हणजे विमान ज्या पॉइंटला बंद झालं आणि ज्या पॉइंटला पडलं त्या जागाही वेगळ्या आहे. म्हणजे ते प्रॉब्लेम त्या विमानामध्ये काहीतरी आतमध्ये झाला, हे असं एक्सपर्ट सुद्धा सांगत आहे. आणि सुषमा अंधारेताईंनी विचारलेला प्रश्न सुद्धा व्हॅलिड आहे. शिवाय शेजारी दिसत असलेलं सीसीटीव्ही फुटेज व्हॅलिड आहे. याचा म्हणून जे काही आपण सुरुवातीला सांगितलं आणि DGCA कडून सांगितलं जातंय की हा वैमानिकांनी सांगितलं सुरुवातीला ते धावपट्टी दिसत नाहीये, तर ते जरी असलं तरी शेवटचं कारण जेव्हा ते म्हटले, शेवटी पायलटनी असं म्हटलं की येस धावपट्टी आता मला दिसते आहे, ठीक आहे, धावपट्टी दिसत आहे, असा मेसेज आल्याच्या नंतर पुढे काही चाललं नाही. ओ शिट असा काहीतरी आवाज रेकॉर्ड झाला, असं बातम्यांमध्ये आलेलं आहे, बऱ्याच न्यूजमध्ये. पण मग पुढे काय झालं? आणि म्हणून हा प्रश्न आहे की हे काय आहे. अजितदादा पवार यांनी गेल्या महिनाभर काही लोकांना टार्गेट केलेलं असं दिसतंय. काही नेत्यांबद्दल ते बोलत होते, भ्रष्टाचाराबद्दल बोलले. 110 कोटी 110 कोटीचा जो भ्रष्टाचार त्यांनी सांगितलं की म्हणजे काहीतरी घोळ केलेला 110 कोटीचा, याचे त्यांच्याकडे पुरावे आहे असं ते मागच्याच इंटरव्ह्यूमध्ये बोललेले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांसाठीच्या नसबंदीसाठी आलेला पैसा कसा यांनी खाल्ला, याच्यावर सुद्धा अजितदादा बोललेले आहेत. आणि त्याच्यामुळे
प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत. शिवाय ते महाराष्ट्राचे नेते असल्यामुळे या गोष्टींवर आपण प्रश्न विचारले पाहिजे. अर्थात बाकी पण काही लोक म्हणतायत की आता जाऊ दे, झालं गेलं असं नसतं हो. कारण ते महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते होते आणि एखादी गोष्ट जर का कोणी केली असेल, कोणी सूडबुद्धीने केली असेल, मध्ये कोणी असू शकतं आपल्याला नाही माहिती, ते इन्व्हेस्टिगेशनमधनं कळणार आहे. ते नेमके राजकारणातले लोक आहेत की राजकारणाच्या बाहेरचे लोक आहेत किंवा अजून काहीतरी वेगळं आहे आपल्याला नाही माहिती. पण ते इन्व्हेस्टिगेशनमधनं, तपासामधनं बाहेर यावं, ब्लॅक बॉक्समधून बाहेर यावं. याच विमानाला या विमान फॉल्टी होतं. सुषमा अंधारेताई ते पण म्हणताय की हे विमान फॉल्टी होतं. 2023ला या विमानाला अपघात झालेला होता. त्याच्यामध्ये काही लोक इंजर झालेले होते. तेच विमान आहे हे. तेच विमान परत कसं काय वापरलं? VIP व्यक्तीसाठी कसं काय वापरलं? त्या विमानाला जे झालं होतं 2 वर्षापूर्वी त्याचा रिपोर्ट सुद्धा आलेला नाही की नेमकं काय झालं होतं. जेव्हा अपघात झाला तेव्हा या विमानाच्या कंपनीच्या मालकाला फोन केला तर मालकांनी फोन उचलले नाही, कर्मचाऱ्यांनी फोन उचलले नाही, ऑफिस बंद करून निघून गेले. मग हे गायब कसे काय झाले? काहीच जर दोष नसेल या विमानामध्ये तर हे गायब कसे काय झाले? हे नेमकं काय आहे हे महाराष्ट्राला इन्व्हेस्टिगेशनमधनं समजलं पाहिजे, असं सुषमा अंधारेताई यांची ही जी तुम्हाला शेजारी पोस्ट दिसते आहे त्यातनं ते म्हणतायत. ते म्हणतायत की साहेबांचे राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते याच्याविषयी का बोलत नाही? खरं तर बोललं पाहिजे ना. प्रफुल्ल पटेल आहेत जे तिकडे जात आहेत, छगन भुजबळ आहेत जे वर्षा बंगल्यावर जात आहेत, देवेंद्र फडणवीसांच्या बोलण्या करतायत. खरं तर त्यांनी सगळ्यात पहिले हे करायला पाहिजे होतं की हे झालं कसं, याचे इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे, त्याच्यावर प्रश्न विचारले पाहिजे होते. कारण ते स्पष्ट दिसतंय, CCTVमध्ये दिसते म्हणून. नसतं दिसलं तर कोणीच प्रश्न विचारला नसता, कारण अशा गोष्टी घडतात सुद्धा. पण हे का विचारत नाहीयेत असं सुषमा अंधारे म्हणतायत. हे लोक आज पवारांच्या पक्षातले, हे फक्त पवार कुटुंबाचे नुकसान नाही, महाराष्ट्राचं नुकसान आहे. चौकशी झाली पाहिजे आणि ती चौकशी आंतरराष्ट्रीय लेवलला जाऊन आम्ही करू, असं सुद्धा हे लोक का म्हणत नाहीयेत. खरं तर आता मला असं वाटतं की याच्यावर इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते पवार कुटुंब निर्णय घेतील. पण सुषमा अंधारेताईंनी प्रश्न विचारलेले आहेत. अनेक लोक याच्यावर प्रश्न विचारत आहेत. ममता बॅनर्जी यांनी सुद्धा परवा म्हटलं होतं की कोणीही सुरक्षित नाहीये आणि या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची आहे हे सगळं पाहिलं पाहिजे. मला असं वाटतं की एक राज्य म्हणून जेव्हा आपण म्हणतो की आपल्याला चांगलं राज्य हवंय, इथे सगळं छान असलं पाहिजे, तर अशी जर का मोठे लोकच सिक्युअर नसतील तर सामान्य लोक यांना किती भीती वाटत असेल. पण तरी मी तर म्हणते की उपाय आज हाच असतो, कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नाही, काहीच होणार नाही असा विचार आपण खरं तर केला पाहिजे. म्हणजे काहीही समजा सिच्युएशन कितीही असली तरी सगळं ठीक राहील असं आपण करूया. आणि जे काही खरं आहे ते मला असं वाटतं जसं सुषमा अंधारे मॅडम बोलतायत ते पुढे आलं पाहिजे. आता त्याच्यावर अर्थात मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलेलं आहे. DGCAला त्यांना इन्व्हेस्टिगेशन करायचं सांगितलेलं आहे. एव्हिएशन मिनिस्ट्रीला पत्र लिहिलेलं आहे. पण एव्हिएशन मिनिस्ट्री आणि काही इंडिपेंडंट बॉडीज सुद्धा आपल्याकडे आहेत, काही इंटरनॅशनल बॉडीज सुद्धा याच्यावर तटस्थपणे इन्व्हेस्टिगेशन हे नीट करायला करू शकतील असं सुषमा अंधारे यांनी या पोस्टमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला सांगा. ही CCTV फुटेजवरून जे दिसतंय मला असं वाटतं की त्याच्यावर सगळ्यांनीच, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लक्ष घातलं पाहिजे. आज इथे थांबते.